स्वप्नात येणारे दत्तगुरु कृपा की चेतावणी. नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांच्या जीवनात कधीतरी अशी काही वेळ येते जेव्हा आपल्याला स्वप्नात दत्तगुरूंचं दर्शन होतं. हे स्वप्न असो वा एक प्रकारचा आध्यात्मिक अनुभव. दत्तगुरूंच्या स्वप्नात येण्याचा प्रसंग अनेक भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिव्य असतो. परंतु प्रश्न येतो, हे स्वप्न कृपा असू शकते का, किंवा चेतावणी असू शकते? आज आपण याच प्रश्नाचा सखोल अभ्यास करू. दत्तगुरूंच्या स्वप्नाची दृष्टी आपल्याला काय शिकवते? हे कृपेसारखं आहे की कधी आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायला सांगणारी चेतावणी आहे? स्वप्नात दत्तगुरूंचं दर्शन, भक्तांचे अनुभव. दत्तगुरू आपल्या भक्तांमध्ये ज्या प्रकारे आपली उपस्थिती दर्शवतात ती पूर्णपणे अद्भुत आणि दिव्य असते. असे अनुभव केवळ काही निवडक लोकांना मिळतात, पण त्यात काही गोष्टी आपल्या जीवनाशी संबंधित असू शकतात. भक्तांनी सांगितलेल्या काही अनुभवामध्ये दत्तगुरू स्वप्नात येऊन त्यांना मार्गदर्शन करतात. कधी ती चैतन्य असते आणि कधी कृपाचं संकेत असते. दत्तगुरूंचा मार्गदर्शन. कधी कधी दत्तगुरू आपल्या भक्तांना स्वप्नात येऊन एक मार्गदर्शन देतात, जे त्यांच्या जीवनातील संकटातून बाहेर काढण्याचा आणि योग्य दिशा दाखवण्याचा असतो. उदाहरणार्थ, एका भक्ताने सांगितले की दत्तगुरू स्वप्नात आले आणि त्यांना एका महत्त्वपूर्ण निर्णयावर मार्गदर्शन दिलं. त्या निर्णयामुळे त्यांचा जीवन प्रवास बदलला. चेतावणी म्हणून दत्तगुरूंचं स्वप्न. कधी कधी दत्तगुरू आपल्या भक्तांना त्यांच्या चुकाबद्दल चेतावणी देतात. भक्तांची जीवनशैली बदलावी, काही वाईट प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवावं किंवा समस्यावर योग्य निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितलं. एक उदाहरण म्हणजे एक भक्त ज्याला स्वप्नात दत्तगुरू आले आणि त्यांना चुकता वागणं थांबवण्याचा आदेश दिला. या चेतावणीने त्यांचा जीवन प्रवास चांगला केला. स्वप्नात आलेले दत्तगुरूंची कृपा ते का येतात? दत्तगुरूंचं स्वप्नात येणं त्यांच्या कृपेचं प्रतीक असू शकतं. कृपा म्हणजेच त्यांचं पवित्र आशीर्वाद. आपल्यावर कृपा करण्यासाठी ते आपल्या मनात, हृदयात आणि जीवनात येतात. कधी कधी ते आध्यात्मिक उन्नतीसाठी, कधी कधी बुद्धिमत्तेच्या विकासासाठी आणि कधी चांगल्या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला स्वप्नात येतात. कृपेची काही उदाहरणे. संकटातून बाहेर काढणं. एक भक्त दत्तगुरूंच्या स्वप्नात आले आणि त्यांना एक समस्या होती. दत्तगुरूने त्यांना दिलेले संकेत व मार्गदर्शन त्यांच्या जीवनात आलेल्या समस्यापासून बाहेर काढणारे ठरवले. यामुळे त्यांना एक आध्यात्मिक उन्नती मिळाली. आध्यात्मिक शांती. दुसरे उदाहरण म्हणजे एका भक्ताला स्वप्नात दत्तगुरू आले आणि त्याने त्या भक्ताला त्यांच्या मनाच्या शांतीसाठी ध्यान व साधना सुरू करण्याची सूचना दिली. त्यांचं जीवन पूर्णपणे बदललं आणि त्यांनी शांती मिळवली. स्वप्नात चेतावणी देणारे दत्तगुरू. कारण काय? चेतावणी असणं दत्तगुरूंच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, कारण ते आपल्या भक्तांना एक प्रकारे सावरायला मदत करत आहे.
दत्तगुरूंच्या चेतावणीने भक्तांना त्यांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी प्रेरित केलं आहे. कधीकधी चेतावणी आपल्याला लक्षात घ्यायला सांगते की आपण आपल्या जीवनात काही गोष्टी चुकत करत आहोत आणि त्या चुकांचा परिणाम भविष्यामध्ये होऊ शकतो. जीवनात बदल घडवण्यासाठी चेतावणी दत्तगुरू आपल्या भक्तांना चेतावणी देतात की वळण घेतलेल्या वाईट मार्गावर जाऊ नका, त्यात फसवणूक होईल. कधीकधी आपल्या कर्माचे दुष्परिणाम अनुभवापूर्वी दत्तगुरू आपल्याला सावध करतात. भक्ती आणि श्रद्धेची तपासणी. दत्तगुरूंच्या स्वप्नात आलेली चेतावणी आपल्याला एक गोष्ट शिकवते, आपली श्रद्धा किती खरी आहे. भक्तीमध्ये असणारा खरं प्रेम, इमानदारी आणि समर्पण किती आहे हे तपासण्यासाठी ते हे स्वप्नामध्ये दाखवतात. अंतिम विचार दत्तगुरूंचं स्वप्न आहे एक दिव्य संदेश. स्वप्नात आलेला दत्तगुरू म्हणजे कृपेशिवाय अन्य काही नाही. तो आपल्या त्यांच्या कृपेने उचलून एक नवीन दिशा देतो. कधी तो चेतावणी म्हणून येतो, कधी कृपेचा एक संकेत म्हणून. परंतु याच गोष्टीमुळे आपल्याला आध्यात्मिक उन्नती मिळवता येते. मंडळी, आशा आहे की या ब्लॉगमध्ये तुम्हाला दत्तगुरूंच्या स्वप्नाबद्दल अधिक माहिती मिळाली असेल. त्यांच्या कृपेने किंवा चेतावणीने आपलं जीवन बदलू शकतं. स्वप्नात आलेले दत्तगुरू तुमच्या जीवनासाठी एक दिव्य मार्गदर्शक असतात. तुमचं जीवन जास्त सकारात्मक, भक्तिमय आणि दिव्य होईल अशी माझी सदिच्छा आहे. जर स्वप्नात दत्तगुरू आले आणि ते तुम्हाला काही सांगत असतील तर ते त्यांची कृपा किंवा चेतावणी असू शकते. त्याला धैर्याने स्वीकारा आणि आपले जीवन आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुधारण्याचा प्रयत्न करा. आशा आहे की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुमचे अनुभव वाचायला आवडतील. जय दत्तगुरू. धन्यवाद.